जंगलात एक अतिशय हुशार चतुर चलाकी नावाच्या लांडगीनताई राहत होत्या. खूप हुशार होत्या त्या. जंगलातल्या प्राण्यांना गोड गोड बोलून फसवायचं आणि त्यांची गंमत झाली, फसवणूक झाली की हसत सुटायचं. कशी गंमत झाली, मी कसं फसवलं असे म्हणून त्या प्राण्यांना त्रस्त करून सोडायचं, असा या लांडगीनताईंचा स्वभाव होता. एकदा काय झालं, सकाळ सकाळी चलाकी लांडगीनताई जंगलात अन्न आणण्यासाठी निघाल्या आणि त्या जंगलात न जात असताना त्यांनी पाहिलं एका झाडाखाली एक गाढव दादा बसले होते. मग यांच्या डोक्यात टूप पेटली. चलाकी लांडगीनताई म्हणाल्या, आता गाढव दादांना फसवायचं, आणि त्या गाढव दादांच्या जवळ गेल्या आणि काय म्हणाल्या, अरे गाढव दादा, कुठून आला तुम्ही? आमच्या जंगलातले दिसत नाही. मग गाढव दादा म्हणाले, अगं लांडगीनताई, मी शेजारच्या जंगलातला आहे, फिरत फिरत इथे आलो. चालल्यामुळे खूप दमलो आहे, त्यामुळे झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो आहे. अरे, तुम्ही दमलाय, त्यामुळे तुम्हाला भूकही लागली असेल. पण तुमचं नाव काय? माझं नाव गोली. आणि तुझं नाव काय लांडगीनताई? अरे गाढव दादा, मी खूप हुशार आहे, त्यामुळे माझं नाव आहे चलाकी. अरे वा, छान नाव आहे. बरं गाढव दादा, तुम्हाला भूक लागली आहे ना, तर आमच्या जंगलात का नाही, नदीच्या काठावर भरपूर फळांची झाडे आहेत. भरपूर फळे खाली पडतात, हिरवेगार गवत आहे आणि जंगलातले सगळे प्राणी तिथे जातात. आजही सगळे प्राणी खाण्यासाठी फळे गवत तिथे गेले आहेत. तुम्हीही जा. अगो पण चलाकी लांडगीनताई, मला तुमच्या जंगलातली नदी माहिती नाही, मी कसं जाणार? हे पहा गोली गाढव दादा, मी तुम्हाला सांगितले, जायचं का नाही ते तुम्ही ठरवा. अगो पण चलाकीताई, मला दाखव, तू दाखव, नदी कुठे आहे? ठीक आहे, मी दाखवते, पण एक शर्त आहे, मला तुम्ही तुमच्या पाठीवर बसून नदीपर्यंत न्यायचं. एवढ्या उन्हाची मी नाही बाई चालत येणार. ठीक आहे, गाढव दादा म्हणाले. मग चलाकी लांडगीनताई गाढव दादांच्या पाठीवर बसल्या. बिचारे गाढव दादा उन्हातनं तिला घेऊन चालत चालत नदीच्या काठावर गेले आणि जाऊन बघतात तो काय, नदीच्या काठावर फळांचं एकही झाड नव्हतं, हिरवेगार गवत नव्हते, गवत सगळे वाळलेले होते आणि नदीला पाणीही थोडंच होतं, प्राणीही कोण नव्हते. मग गोली गाढव दादा म्हणाले, अरे रे रे लांडगीनताई, मला तुम्ही फसवलं. हे बघ गोली गाढव दादा, मला आता तुझ्याबरोबर बोलायला वेळ नाही, मला कामे आहेत, निघाले बघ मी, असे म्हणून लांडगीनताई निघून गेली. गाढव दादा काय मनात म्हणाले, अरे या लांडगीनताईने मला फसवलं आहे, हिची तक्रार जंगलचे राजे शेरखान यांच्याकडे जाऊन सांगितली पाहिजे. म्हणून गाढव दादा जंगलचे राजे शेरखान यांच्याकडे गेले आणि त्यांनी सगळी तक्रार शेरखान महाराजांना सांगितली. आणि एवढा उन्हाचं माझ्या पाठीवर बसून आली, मला तिने त्रास दिला. शेरखान महाराज म्हणाले, अरे गाढव दादा, ही लांडगीनताई सगळ्या प्राण्यांना जंगलातला असा त्रास देते, माझ्याकडे भरपूर तक्रारी आल्या आहेत. असे म्हणून आपल्या सेवकाकरवी शेरखान महाराजांनी लांडगीनताईंना बोलवून घेतलं. लांडगीनताई म्हणाली, महाराज मला बोलवलं? हो हो, तुला बोलवलं. तुझ्या तक्रारी ऐकून मला आता कंटाळा आला आहे, तुला आता शिक्षा करणार, तू जंगल सोडून जायचं. तू का असे करतेस म्हटल्यावर चलाकी लांडगीनताई म्हणाली, महाराज कसं आहे माहितीये का, आपल्या जंगलातले सगळे प्राणी मूर्ख आहेत. मग माझ्या चतुर्बुद्धीने मी त्यांना फसवते, त्यांची गंमत करते, मला त्यात मजा येते, यात काय मी चुकीचं केलं? आणि मी एवढे हुशार आहे, त्यामुळे प्राणी सगळे माझ्यावर चढतात, हे बरोबर आहे का? ए मूर्ख लांडगीनताई, काय बोलतेस तू? तुला दुसऱ्याला फसवण्यात मजा येते काय? तू जंगल सोडून जा. महाराज माफ करा, मी नाही जंगल सोडून जाणार.
हे बघ, तुला जर जंगल सोडून जायचं नसेल तर एक मी सांगतो ते करायचं. या माझ्या गुहेपासून पूर्ण जंगलाला वेढा द्यायचा आणि जंगलातला एक प्राणी निवड स्पर्धक म्हणून तुझ्याबरोबर शर्यत करायला. जो कोणी माझ्या गुहेजवळ आधी येईल तो शर्यत जिंकेल आणि नाही येईल तो जंगल सोडून जायचं त्यानं. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी शर्यत ठरली. सगळे जंगलातले प्राणी जमले शर्यतीसाठी. अगदी शेरखान महाराज सुद्धा आले. मग चलाकी लांडगीनताईंनी स्पर्धक म्हणून आपल्याबरोबर ससेभाऊंना निवडलं. मग सीमारेषा आखली गेली. महाराजांच्या गुहेपासून पूर्ण जंगलाला वेढा देऊन परत गुहेजवळ यायचं. मग हत्ती दादानी चित्कार केला. शर्यतीला सुरुवात झाली. ससेभाऊ आणि चलाकीताई पळू लागले. पण थोडे पळून झाल्यावर काय झालं, ससेभाऊ पळत गेले पुढे. पण चलाकी लांडगीनताईच्या डोक्यात युक्ती आली. त्यांनी काय केलं, चलाकी लांडगीनताई काय म्हणाली, अरे सरळ रस्त्याने न जाता इकडून जवळचा रस्ता गेला आहे, त्या रस्त्याने आपण जायचं म्हणजे शर्यत पटकन जिंकू, जंगल सोडून जावे लागणार नाही. असे म्हणून चलाकी लांडगीनताई जवळच्या रस्त्याने निघाल्या आणि त्या पळत पळत गेल्या. अचानक एका खड्ड्यात पडल्या आणि वाचवा वाचवा महाराज, सगळ्यांनी या, मला वाचवा, मी खड्ड्यात पडले. तिचा आवाज ऐकून शेरखान महाराज सगळे प्राणी धावून आले. महाराज, मी खड्ड्यात पडले. आपल्या जंगलातल्या मूर्ख प्राण्यांनी इथे खड्डा करून ठेवला आहे, त्यामुळे मी पडले. या प्राण्यांना शिक्षा करा महाराज तुम्ही. अगं मूर्ख लांडगीनताई, काय बोलतेस तू, शेरखान महाराज म्हणाले. अगं जंगलातल्या प्राण्यांनी नाही, मीच खड्डा खणून ठेवला आहे. कारण शर्यतीत तू इथेही चलाकी करणार हे मला माहिती होतं. तू सरळ रस्त्याने नीट न जाता तू या छोट्या रस्त्याने जवळच्या रस्त्याने जाणार हे मला माहिती होतं. इथं तू चलाकी करणारच, म्हणून मीच खड्डा खणून ठेवला होता. त्यामुळे तू शर्यत हारलीस. आता तू जंगल सोडून जा. तोंड रडवेले करून चलाकी लांडगीनताई ठीक आहे महाराज असे म्हणाली. मग भोले हत्ती दादानी लाकडाचा ओंडका टाकला खड्ड्यात आणि त्याच्यावर चढून चलाकी लांडगीनताई वरती आली आणि ती मागे न वळता सरळ जंगल सोडून निघून गेली. ती गेल्यावर सगळ्या प्राण्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सगळ्या प्राण्यांच्या मागची विनाकारण त्रास देणारी कटकट गेली. मग शेरखान महाराज म्हणाले, गोली गाढव दादा, तुम्ही आता आमच्या जंगलातच राहा. तुमच्यामुळे ही कटकट करणारी चलाकी लांडगीनताई आज आम्हाला आमच्या जंगलातून घालवता आली. ठीक आहे. मग सगळे प्राणी आनंदाने परत जंगलात राहू लागले. म्हणून आपल्या चांगल्या बुद्धीचा उपयोग दुसऱ्याच्या चांगल्यासाठी करावा, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.